कांदा बारीक चिरलेला, छान परतून घ्यायचं चांगलं. कांदा छान परतून झालेला आहे. चिकन मिक्स करायचं. पाच मिनिटं ताट ठेवायचं. एक ग्लास पाणी ठेवायचं, त्याच्यावर ओतायचं एक ग्लास पाणी. वीस मिनिटं छान शिजवून द्यायचं. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. 4 लवंग, काळी मिरी, एक छोटा तुकडा दालचिनी भाजून घ्यायचे. जास्त नाही भाजायचे. जिरी 1 चमचा, एक चमचा तेल, 2 कांदे चिरलेले उभे, लालसर भाजून घ्यायचे. कांदा छान भाजून झालेला आहे. लसणाच्या 10-12 पाकळ्या, 1 इंच तुकडा आलं छान भाजून घ्यायचे. एका प्लेटमध्ये सगळं मिक्सर काढून घ्यायचं. खोबरं भाजून घ्यायचं. 1 वाटी खोबरं घेतलेले आहे. स्टार्ट. वाटण छान भाजून झाले. सॉरी,
स्टार्ट. खोबरं छान भाजून झालेलं आहे. आता आपण सगळं वाटण करून घेऊया. स्टार्ट. बघा किती छान झालेलं आहे. आता आपण हे पाणी याच्यात मिक्स करूया. तुम्हाला जसं रस्सा लागेल तसं तुम्ही पाणी घेऊ शकता. स्टार्ट. हे वाटण सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. एक चमचा लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला. आता हे आपण थोडंसं स्टार्ट. बघा किती छान वाटण झालेलं आहे. स्टार्ट. तेल तुम्हाला लागेल तसे घेऊ शकता. स्टार्ट. तुम्हाला तेल लागेल तसे तुम्ही घेऊ शकता. हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. त्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण भाजीत मिक्स करूया. स्टार्ट. हे वाटण आपण मिक्स करूया भाजीत. तुम्हाला जर फ्राय भाजी करायची असेल तर तुम्ही हे वाटण वापरू शकता. स्टार्ट. भाजी झालेली आहे आपली. आता छान तरी आलेली आहे. पण कोथिंबीर टाकून घेऊया. वास पण खूप छान येतोय. भाजी झालेली आहे. आता आपण वाढूया. स्टार्ट. एकदा तुम्ही रेसिपी करून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.